नमस्कार मंडळी. किमय आणि कियांशला घेऊन आम्ही गेलो होतो लायब्ररीमध्ये. अमेरिकेत आता वातावरण चांगलं झाल्यामुळे रस्त्याची ही कामं चालू आहेत, पण तुम्ही जर बघितलं तर कुठेही ट्रॅफिक जॅम नाहीये. इथे प्रत्येक टाउनशिपची स्वतःची अशी लायब्ररी असते. लायब्ररीच्या आवारामध्ये आम्ही पोहोचलोय आणि आजूबाजूचा परिसर बघा, व्यवस्थित पार्किंग वगैरे भरपूर असतं. आणि ही आहे लायब्ररीची टू गो व्हॅन. यावर सेपरेट व्हिडिओ नक्की बनवेन. बाहेरून लायब्ररी काहीशी अशी दिसते. आता आपण जाऊयात आतमध्ये. अमेरिकेमध्ये लायब्ररीत जाणं हा एक अनुभव आहे आणि किमयाला तो अनुभव घ्यायचा होता. आतमध्ये आल्यावर इथलं शांत वातावरण जाणवतं. अमेरिकेतल्या लायब्ररीमध्ये नुसती पुस्तकच मिळत नाही, तर मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी पण खूप काही ऍक्टिव्हिटीज असतात. इथे आत येताच किमयाच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक जाणवली, कारण तशीही तिला वाचनाची खूप आवड आहे आणि नवीन काहीतरी शिकत राहण्याची पण तिच्यामध्ये खूप धडपड आहे. त्यामुळे ती इथल्या सगळ्या गोष्टी अगदी मनापासून बघत होती. हा आहे लायब्ररीतला किड्स सेक्शन, की जो मुलांना खूप आवडतो. इथे पुस्तकांबरोबरच त्यांना बाकीच्याही ऍक्टिव्हिटीज करायला मिळतात, खेळायलाही मिळतं. मुलांसाठी हे विविध रंगांनी भरलेलं एक छोटंसं विश्वच आहे. इथे फक्त पुस्तकच नाही तर इमॅजिनेशनला पंख देणाऱ्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. आणि गंमत माहितीये काय, मूल पोटात असताना सुद्धा लायब्ररी मटेरियल तुम्ही अगदी घरपोच मागवू शकता. इथे स्टोरी टेलिंग सेशन्स होतात, क्राफ्ट ऍक्टिव्हिटीज होतात, समर रिडिंग प्रोग्राम्स असतात. म्हणजे काय तर मुलांनी शिकावं, पण ते आनंदाने शिकावं, हा एक सुंदर प्रयत्न इथे केलाय. नुसती घोकंपट्टी न करता इथे हसत खेळत मुलं शिकतात. इथला कम्प्युटर सेक्शनही खूप छान आहे. वाचनाबरोबरच आधुनिक काळात टेक्नॉलॉजीची जाण असणं हेही खूप महत्वाचं आहे आणि ते लक्षात घेऊनच इथला कम्प्युटर सेक्शन बनवलाय. म्हणजे अगदी कळत्या वयापासूनच मुलांना या गोष्टीची जाण येते. लायब्ररी म्हणजे पुस्तकांचं भंडारच असतं. लहान मुलांसाठी अगदी फेरी टेल्स पासनं ते स्पेस मधल्या ग्रहांची सफर घडवण्यापर्यंत, मोठ्या मुलांसाठी चॅप्टर बुक्स, ॲडव्हेंचर स्टोरीज, सायन्स, ॲनिमल्स, हिस्ट्री, फिक्शन, नॉन फिक्शन, सेल्फ हेल्प, मोठ्यांसाठी नॉवेल्स, मॅगझिन्स, इतकं मोठं कलेक्शन इथे आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर वेळ कसा जातो हे खरंच कळत नाही. इंग्लिश पुस्तकांबरोबरच थोडंसं कलेक्शन आपल्या हिंदी मराठी पुस्तकांचं इथे आहे बरं का. त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच इथे काही ना काहीतरी वाचन केलं. लायब्ररीतलं हे शांत वातावरण आणि पुस्तकांचा सुगंध मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं. वाचनाबरोबरच इथे काही बैठे खेळ पण आहेत, जसे की बुद्धिबळ आहे, मुलांसाठी काही बौद्धिक खेळ आहेत, पझल्स आहेत आणि जसे लहान मुलांसाठी कम्प्युटर्स आहेत तसेच मोठ्यांसाठी पण इथे कम्प्युटर्स उपलब्ध आहेत, की जिथे बसून लोक स्वतःचंही काही काम करू शकतात. स्कॅनिंग फॅसिलिटीज आहेत, त्यानंतर प्रिंटिंग फॅसिलिटीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं फ्री आहे. यासाठी कुठलेही पैसे द्यायला लागत नाहीत. आजकालच्या स्क्रीनच्या दुनियेत अशा लायब्ररीज म्हणजे मुलांसाठी शांत श्वासासारख्या वाटतात. आजच्या स्क्रीनच्या युगात अशी शांत, सुंदर, ज्ञानाने भरलेली जागा प्रत्येक मुलाला मिळायला हवी. तुम्हाला यावर काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.